अधिवेशनामध्ये नरेंद्र मोदी यांच्यावरती जोरदार हल्ला केला आणि ते दिल्लीत पोचले नाहीत तोपर्यंत नॅशनल हेराल्ड ची संपत्ती जप्त करण्याची नोटीस. नॅशनल हेराल्ड हा गांधी परिवाराशी संबंधित वृत्तपत्राची संपत्ती, पंडित नेहरूंनी स्थापन केलेले वृत्तपत्र आहे. स्वातंत्र्य चळवळीत मला माहीत नसलेलं सांगतो, 1938 साली या वृत्तपत्राची स्थापना पंडित नेहरूंनी केली आणि पंडित नेहरू यासाठी पदरचे पैसे टाकले ब्रिटिशांशी लढण्यासाठी. स्वतः पंडित नेहरू नॅशनल हेराल्डमधून ब्रिटिशांच्या विरुद्ध आग ओकत होते. ते वृत्तपत्र काही काळाने बंद पडलं आणि गांधी परिवारानं त्याच्यामध्ये नव्यानं काही आर्थिक उभारणी करून ते सुरू केलं. पण मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून पैसे आले असं दाखवून हे वृत्तपत्र त्यांनी ताब्यात घेतलं नरेंद्र मोदी. मला आश्चर्य वाटतंय की एका बाजूला तुम्ही दाऊद इब्राहिमची संपत्ती मुक्त करताय, एका बाजूला हे सरकार मोदींचं दाऊद इब्राहिमची संपत्तीला क्लीन चिट देत आहे. प्रफुल्ल पटेल आज जे भारतीय जनता पक्षाबरोबर गेलेले आहेत, शरद पवारांचे एकेकाळचे राईट हँड मॅन, त्यांची संपत्ती ही ईडीने जप्त केली होती. का तर ती संपत्ती, त्या संपत्तीचा व्यवहार दाऊद बॉम्बस्फोटातला मुंबईतला आरोपी दाऊद इब्राहिम, त्याचा हस्तक इक्बाल मिर्ची, या दोघांतल्या व्यवहारातून ती संपत्ती निर्माण झाली म्हणून ईडीने ती संपत्ती जप्त केली. पण प्रफुल्ल पटेल हे भाजपमध्ये गेल्याबरोबर